जय शिवराय मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? तुमचे नवीन व्हिडिओमध्ये स्वागत। आज आपण बदलापूरमध्ये असलेल्या सुप्रसिद्ध कोंडेश्वर मंदिराला भेट देणार आहोत। हे मंदिर निसर्गाने संपूर्ण आणि सुप्रसिद्ध मंदिर आहे। पावसाळ्यामध्ये निसर्गाचे वेगळे स्वरूप या मंदिराला लाभते। जणू पृथ्वीवर स्वर्ग अवतरला असावा असे स्वरूप या मंदिराचे दिसते। अनेक पर्यटके पावसाळ्यामध्ये येथे असलेला निसर्ग एन्जॉय करण्यासाठी येतात। आपण देखील कोंडेश्वर मंदिराला भेट द्यायला चाललो आहोत। कोंडेश्वर मंदिर हे मुंबईपासून 60 किलोमीटर अंतरावर आहे। कोंडेश्वर मंदिराला येण्यासाठी आपण बदलापूर रेल्वे स्टेशनला उतरून कोंडेश्वर मंदिराच्या येथे येऊ शकता। बदलापूर रेल्वे स्टेशन पासून 11 किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे। बदलापूर रेल्वे स्टेशन पासून आपण रिक्षाने येऊ शकता, पण आपण जमलं तर आपल्या प्रायव्हेट व्हेकलने या मंदिराला भेट द्यावे, कारण की आम्ही या रस्त्यावर येत असताना आम्हाला खरंच खूप सुंदर नजारे दिसले। येथे असलेले डोंगराळ प्रदेश आणि येथे असलेले सुंदर धबधबे आपल्याला रस्त्यावरून जाताना दिसतात। त्यामुळे येथे अनेक पर्यटके आपली प्रायव्हेट व्हेकलनेच येतात। कोंडेश्वर शिव मंदिर हे ठाणे जिल्ह्यातील असलेल्या बदलापूर शहरामध्ये असलेले सुंदर पर्यटक स्थळ आहे। आम्ही जेव्हा कोंडेश्वरला जात होतो तेव्हा अनेक छोटे मोठे धबधबे आम्हाला दिसत होते। कोंडेश्वर मंदिराला जाताना आम्हाला पहिला डॅम येथे दिसला। येथे खरंच खूप सुंदर नजारा दिसत होता। येथे अनेक जण पाण्याच्या बाजूला खेळत होते। या डॅमचे बोज डॅम असे नाव आहे। आजूबाजूला हिरवळ पसरलेली होती। पावसाळ्यामध्ये निसर्गाचा आणि बोज डॅमचा व्ह्यू खरंच खूप सुंदर दिसत होता। थोडा वेळ येथे थांबून आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो। कोंडेश्वर मंदिर हे बोज डॅम पासून 3 किलोमीटर अंतरावर आहे।
10 मिनिटाच्या प्रवासानंतरला आम्ही कोंडेश्वर शिवमंदिराच्या येथे पोहोचलो। कोंडेश्वर मंदिराला पोहोचल्यावर आपल्याला कोंडेश्वर शिवमंदिर आणि कोंडेश्वर लेकचा सुंदर नजारा दिसतो। कोंडेश्वर शिवमंदिरच्या बाजूला आपल्याला एक सुंदर वॉटरफॉल दिसतो। हा वॉटरफॉल अतिशय सुंदर आहे। कोंडेश्वर शिवमंदिराच्या बाहेर आपल्याला अनेक फुलं हारांचे दुकाने आपल्याला दिसतात। आपण येथे चप्पल व बूट ठेवू शकता। मंदिराच्या बाहेरील आपल्याला एक शिवलिंग दिसते, तेथे आपण दर्शन करून कोंडेश्वर मंदिराला निघालो। आम्ही मंदिरात गेल्यावर आपल्याला उजव्या बाजूला डोंगर व डाव्या बाजूला वाहत्या पाण्याचा प्रवाह दिसतो। सुंदर कोंडेश्वर लेक आपल्याला येथे दिसते। 2 डोंगराच्या मध्ये कोंडेश्वर शिव मंदिर आहे। मंदिराच्या आत गेल्यावर आपल्याला अनेक देवी देवतांचे मूर्ती दिसतात। येथे आपल्याला गणेशजी, काली माता, दुर्गा माता, हनुमानांचे, विठ्ठल रुक्मिणीचे व साईबाबांची मूर्ती आहे। यांचे दर्शन करून आम्ही पुढे निघालो। कोंडेश्वर शिव मंदिराचा इतिहास 400 वर्ष जुना आहे। कोंडेश्वर मंदिराचे बांधकाम बघून असे वाटते की हे बांधकाम हेमाडपंथी स्थापत्य शैलीचे आहे। कोंडेश्वर मंदिराचा इतिहास जुना आहे। अनेक वास्तू या ठिकाणी असल्यामुळे हे जागृत देवस्थान आहे। कोंडेश्वर शिव मंदिरामध्ये असलेली शिवपिंड ही गुहेमध्ये आहे। गुहेमध्ये जाण्यासाठी आपल्याला पायऱ्या दिल्या आहेत। या मंदिरात असलेले शिवपिंडीचे दर्शन करून कोंडेश्वर शिव मंदिरचे दर्शन करून खरंच खूप प्रसन्न वाटते। मंदिरामध्ये असलेली शिवपिंड ही जुनी आहे। दर्शन करून आल्यावर आपण या मंदिराचे प्रमुख आकर्षण येथे असलेला वॉटरफॉल आहे। कोंडेश्वर शिव मंदिराच्या बाहेरील बाजूचा वॉटरफॉल खरंच खूप सुंदर आणि आकर्षणचे ठिकाण आहे। डोंगरावरून पडणारा वॉटरफॉल खरंच खूप सुंदर दिसतो। ते 2 वॉटरफॉल आहेत। हे 2 वॉटरफॉल मंदिराच्या बाहेरील भागात पडतात, त्यामुळे मंदिराचा नजारा खरंच खूप सुंदर दिसतो। अनेक पर्यटके हा सुंदर नजारा बघण्यासाठी येतात। वॉटरफॉलच्या बाजूला आपल्याला 2 मंदिरे दिसतात। हे मंदिर शिव मंदिर आहे। उजव्या बाजूच्या वॉटरफॉलला 2 गुहा आहेत। अनेक पर्यटके पावसाळ्यात कोंडेश्वर शिव मंदिराला भेट देण्यासाठी येतात। अनेक पर्यटके येथील असलेल्या वॉटरफॉलला पाहण्यासाठी येतात व येथे पोहण्यासाठी येतात। दरवर्षी पावसाळ्यामध्ये कोंडेश्वर शिव मंदिराच्या येथे दुर्घटना होतात। अनेक पर्यटके या वॉटरफॉलमुळे मृत पावलेले आहेत। या वर्षी या वॉटरफॉलच्या येथे 5 पर्यटके मृत पावल्यामुळे या वॉटरफॉलला जाण्यासाठी बंदी केलेली आहे। आपण वॉटरफॉलला गेला तर पाण्यात न जाता या वॉटरफॉलला लांबून बघावे। वॉटरफॉल, डॅम, नदी हे ठिकाण पावसाळ्यामध्ये याचा प्रवाह समजून येत नाही, त्यामुळे अनेक अशा दुर्घटना होतात। पावसाळ्यामध्ये आपण नजारे लांबून बघावे व त्याचा आनंद घ्यावा। त्यामुळे आपण पण अशा ठिकाणी गेलात तर पोहण्याचे व पाण्यात उतरण्याचे शक्यतो टाळावे। कोंडेश्वर शिव मंदिराचा हा नजारा खरंच खूप सुंदर होता। एक सुंदर नजारा दिसत होता। थोडा वेळ हा नजारा बघून आम्ही परतीचा प्रवास चालू केला। घरी जाताना बाहेरच्या वॉटरफॉल येथे 10 मिनिटे एन्जॉय करून आम्ही घरी निघालो। आपल्याला धनगर वॉटरफॉल, बेडसील वॉटरफॉल असे छोटे मोठे वॉटरफॉल दिसतात। मंदिराच्या बाहेर एक पूल आहे। पूल क्रॉस केल्यानंतरला आपल्याला कोंडेश्वर बाबांची समाधी दिसते। आम्ही मंदिरातून निघाल्यावर मंदिराच्या वरच्या डोंगरावर आलो। येथे आपल्याला एक सुंदर नजारा दिसत होता। येथे आपल्याला अनेक किल्ले दिसतात। माथेरान, चंदेरी, मलंगड, कर्नाळा, दाहुली पीक, माहुलीगड असे किल्ले येथून आपल्याला दिसतात।
आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच. पुन्हा भेटू एक नवीन व्हिडिओ घेऊन. कोंडेश्वर शिव मंदिराची आपल्याला व्हिडिओ आवडल्यास आपण या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत जय शिवराय.